मित्र, एक गोष्ट सांगू. जेव्हा आपण आपली वेळ खराब असते, आपण चहूबाजूने संकटात सापडलेला असतो, अशा वेळी कोणी आपली साथ देत नाही, कोणी आपल्याला डोक्यावर हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देत नाही. दुरूनच आपले वरवरचे बेगडी प्रेम दाखवत असतात. पण जेव्हा तुम्ही या कठीण प्रसंगातून चांगली परिस्थिती निर्माण केली असते, त्यावेळी हेच जे वाईट लोक असतात ते तुमच्या अवतीभोवती लोळू पाहत असतात किंवा तुमच्याची सलगी वाढवू पाहत असतात. तर अशा लोकांना आपण दूर ठेवले पाहिजे. कारण आपण जी आपली वाईट परिस्थिती चांगली करण्यासाठी तुम्ही बराच तुमचा वेळ खर्च केलेला असतो आणि बरीच मेहनत घेतलेली असते. म्हणून जी वेळ निर्माण झालेली असते चांगली, म्हणजे ज्यावेळी तुम्ही वाईट प्रसंगात होता त्या प्रसंगातून तुम्ही चांगल्या प्रसंगामध्ये आपली परिस्थिती निर्माण केलेली असते, त्यावेळी ती परमेश्वराने तुमच्यासाठी ती वेळ चांगली निर्माण केलेली असते. तर ती चांगली वेळ फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच असते. तर अशा वेळी आपण काय केले पाहिजे, ती जी चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचा आपण स्वतः उपभोग घेतला पाहिजे. आणि या परिस्थितीमध्ये जे वाईट लोक तुमच्यापासून तुमच्या वाईट प्रसंगामध्ये जे दूर गेले होते, ते लोक जे तुमच्याजवळ येऊ पाहतात त्यांना आपल्यापासून दूर केले पाहिजे. कारण परमेश्वराने तुम्हाला तिथं पण पोचण्यास बरीच मदत केलेली असते. म्हणून जी आपली परिस्थिती चांगली निर्माण झालेली आहे त्यावेळी आपण आपला सगळा वेळ चांगल्या लोकात घालवणं महत्त्वाचे असते. म्हणून जे वाईट लोक आहेत ते वाईट लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सतत चांगल्या गोष्टीचा आविर्भाव केला पाहिजे, अंतर्भाव केला पाहिजे आणि आपण चांगल्या लोकांशी संपर्क राहिला पाहिजे, चांगल्या लोकांशी मिळून मिसळून राहिला पाहिजे. धन्यवाद.